महाराष्ट्रातील जे विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहे तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा नमस्कार। बघा, आपल्या मुलाचा फॉर्म आपण भरलेला आहे। 26 एप्रिलला परीक्षा होणार आहे। मुलांनी तयारी केलेली असेल आणि प्रत्येकालाच वाटतं माझं मूल हे गुणवत्ता यादीत आलंच पाहिजे आणि यासाठी माझ्या मुलांना अभ्यास केलाच पाहिजे। किती मुलांनी किती अभ्यास केलेला आहे हे तुम्हालाही माहिती आहे। त्यानंतर आता त्या मुलांना गरज आहे चांगल्या अर्थानं ती सरावाची आणि आपण आता सगळे सराव पेपर तुमच्या समोर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या YouTube चॅनलवरती घेऊन येणार आहोत। तर आज आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा संपूर्ण 75 प्रश्नाचा 150 गुणांचा इयत्ता 7वीचा पेपर बघणार आहे। जे इयत्ता 4थीचे विद्यार्थी असतील त्यांच्या पालकांनाही विनंती आहे की आपण हा व्हिडिओ त्यांना सुद्धा दाखवू शकता, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईलच। 4थीचाही व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहोत। तर जरी समजा हा व्हिडिओ पालकांनी बघितला असेल, आपल्या मुलांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही आपली आहे, कारण मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणारे प्रमुख तुम्ही आहात। आपल्या मुलांना काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हे ज्या पालकांना कळतं तेच पालक सक्षम पालक आहेत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आपल्याला हे माहित पाहिजे की पेपरचा पॅटर्न, आता हे पॅटर्न माहित करून घेण्याचे दिवस राहिलेले नाहीयेत, तर सरावाचे दिवस आहेत। तरी सुद्धा आपल्याला हे माहित पाहिजे की आपल्याला या परीक्षेमध्ये 25 प्रश्न हे भाषेचे, इंग्रजी भाषेचे विचारले जाणार आहेत आणि मेंटल ॲबिलिटीचे 50 प्रश्न विचारले जाणार आहेत। आणि हा दुसरा पेपर जो आहे तो 150 गुणांचा होणार आहे। मेरिट लागताना 300 गुणांचा लागणार आहे, 2 पेपर मिळून। दुसरा पेपरही आपण लगेच घेऊन येणार आहोत। तर चला आपण प्रत्यक्ष आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। इंग्रजीचे प्रश्न तुम्हाला कशा स्वरूपाचे विचारले जाणार आहेत हे आता बघा, कारण पुढच्या वर्षी 7वीच्या विद्यार्थ्यांना 8वीत प्रवेश केल्याच्या नंतर स्कॉलरशिप देता येणार नाही। तर पहिला प्रश्न तुम्हाला काय आहे स्क्रीनवरती बघा। ज्या मुलांची इंग्रजी वाचण्याची अडचण आहे बेटा, यांच्यासाठी सुद्धा अतिशय सोप्या भाषेमध्ये मी आज तुमच्या समोर काही प्रश्न घेऊन येणार आहे। प्रश्न कसा वाचायचा हे सुद्धा इथे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला शिष्यवृत्तीला फायदा होईल। बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट इज दॅट फाइंड द ऑड मॅन आउट। ऑड मॅन आउट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, वेगळे पद शोधायचं आहे। या वर्डला थोडंसं फोकस करा। फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन, आणि असे शब्द तुम्हाला तुमच्या परीक्षेत दिसणार आहेत 26 तारखेला। बघा, ऑड मॅन आउट आपल्याला वेगळं पद शोधायचं आहे। काय पद दिलेली आहेत, असे 4 पद दिलेली असणार आहेत बेटा तुम्हाला। तर काय काय आहे, पहिला शब्द आहे अँट, साधा साधा शब्द आहे। दुसरा शब्द आहे स्नेक, तिसरा शब्द आहे काऊ आणि चौथा शब्द आहे ॲनिमल। आता हे सगळे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत। अँट म्हणजे मुंगी तुम्हाला माहिती आहे, स्नेक म्हणजे साप हे तुम्हाला माहिती आहे, काऊ म्हणजे गाय हेही तुम्हाला माहिती आहे, आणि ॲनिमल म्हणजे प्राणी हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। पण इथे अँट हे प्रॉपर त्या ॲनिमलचं नाव दाखवलेलं आहे, स्नेक हे प्रॉपर त्या ॲनिमलचं नाव दाखवलेलं आहे, काऊ हे प्रॉपर त्या ॲनिमलचं नाव आहे। पण ॲनिमल, आपण काऊलाही ॲनिमल म्हणू शकतो, स्नेकलाही ॲनिमल म्हणू शकतो, अँटलाही ॲनिमल म्हणू शकतो। म्हणजे हे प्रॉपर नाउन आहेत, हे प्रॉपर नाउन आहेत, हा कॉमन नाउन आहे। म्हणून डी पर्याय हा वेगळा पर्याय होतो। या पद्धतीने फाइंड ऑड मॅन आउटचे 100% आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे फाइंड द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड। अशा गोष्टीवर फोकस करा, नॉट अशा शब्दांवर फोकस करा। नॉट रिलेटेड टू ट्री, ट्रीशी रिलेट नसलेला, नॉट रिलेटेड असं आपल्याला विचारलेलं आहे। नॉट रिलेटेड काय काय शब्द दिलेले आहेत, लिफ ट्रीशी संबंधित आहे, यस आहे। सेल, ट्रीला सेल असतात, प्लांट सेल्स यस असतात। नोज, काय ट्रीला नोज असतं का आपल्यासारखं, नाही बरं, रूट असतात। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा काय आहे, नॉट रिलेटेड वर्ड आहे ट्री सोबत, इथे लक्षात। त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड आहे चूज द करेक्ट प्लुरल्स। प्लुरल फॉर्म्स आपल्याला ओळखायचा आहे, आणि कोणत्या वर्डचा, शिप, SHEEP, शिप। शिप या वर्ड साठी आपल्याला काय शोधायचं आहे, प्लुरल फॉर्म शोधायचा आहे। मग SHEEPS का, SHEEP का, SHEEPS का, SHEEIVS का? प्लुरल्सची चांगली प्रॅक्टिस करा। शिप या वर्ड साठी शिप असाच वर्ड राहतो प्लुरल फॉर्म मध्ये सुद्धा, इंग्लिश मध्ये, येतंय लक्षात।
चला, व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक मात्र करायला विसरायचं नाही, कारण मी अपेक्षित करतो जर या व्हिडिओला 100 लाईक्स मिळाले तर तुम्हाला लवकरच दुसरा पेपर सुद्धा आपण घेऊन येणार आहोत आणि तुमच्या गुणांमध्ये वाढ नक्कीच होणार आहे. चला, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. विच इज नॉट अपोजिट. बघा, नॉट अपोजिट असं विचारलेलं आहे टू जिनिन. आता जिनिन सोबत अपोजिट नसलेला, विरुद्धार्थी नसलेला म्हणजे तो समानार्थी असेल. यस, बघा, फेक. जिनियनला नॉट अपोजिट फेक, जुनियन अपोजिट फेक होऊ शकतो. जुनियन अपोजिट रियल होईल का? नाही. नॉट अपोजिट म्हणजे रियल हा वेगळा पर्याय आपल्याला दिसून येतो. येतंय लक्षात? त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, आयडेंटिफाय द करेक्ट फिगर ऑफ स्पीच. याच्या चांगल्या तयारी करायची आहेत बरं. खूप सारे सेंटेन्सेस वाचा म्हणजे समजून घ्या. ऑफ द गिव्हन लाईन, इथे एक लाईन दिलेली आहे आणि तुम्हाला त्याची फिगर ऑफ स्पीच विचारलेली आहे. तर आय हॅव अ मिलियन थिंग्स टू डू टुडे. आज मला करण्यासारख्या लाखो गोष्टी आहेत. आज मला करण्यासारख्या. काय एका दिवसामध्ये आपण लाखो गोष्टी करू शकतो? इज इट पॉसिबल? नाही. तर ज्या वेळेला आपण अतिशय, आपण म्हणत नाही का, खूपच फेकतो, याचा अर्थ काय आहे? आपण एखाद्या गोष्टीला वाढवून सांगतो. ज्या वेळेला वाढवून सांगितलेली असते एखादी गोष्ट, जास्त फुगवून सांगितलेली असते, त्याला हायपरबली असं म्हणतात. ही काय आहे? फिगर ऑफ स्पीच आहे. एखादी गोष्ट जास्त वाढवून सांगणे, हायपरबली, ही फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, सोल्व द रिडल्स. ही मुलांना खूप आवडतं बरं, पण परीक्षेत त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. नवीन रिडल्स आज तुम्हाला शिकायलाही मिळणार आहे. इथे काय आहे? रिडल्स रीड करा. व्हॉट हॅज टू बी ब्रोकन बिफोर यू कॅन यूज इट. अशी कोणती गोष्ट आहे की ती तुम्ही यूज करण्यापूर्वीच तोडता? अरे, असं कसं काय होऊ शकेल? पेन आणला तुम्ही, वापरण्याच्या अगोदरच तोडून टाकणार आहात? शक्यच नाहीये. मग यामध्ये बघूयात बरं काय काय पर्याय दिलेत. अम्ब्रेला तोडणार आहात का वापरण्याच्या अगोदर? नाही. कोंब, कंगवा वापरण्याच्या अगोदर तोडणार आहात? नाही. इरेझर वापरण्याच्या अगोदर? नाही. एग्ज, यस. बघा, एगचा यूज करण्याच्या अगोदर आपल्याला ते तोडावं लागतं, देन त्याचा यूज होतो. आलंय लक्षात? चला, नेक्स्ट. विच इज द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्सचं इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला सेंटेन्सचं करेक्ट स्ट्रक्चर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. एकदम सिंपल स्ट्रक्चर आपण घेतलेलं आहे. दे कॅच द क्रिमिनल असं सेंटेन्स घेतलेलं आहे. दे कॅच, दे सब्जेक्ट आहे बेटा, कॅच ऍक्शन वर्ड आहे, दॅट्स कॉल्ड व्हर्ब. देन द क्रिमिनल, दिस इज अन ऑब्जेक्ट. SVO या फॉर्म मध्ये हे सेंटेन्स दिलेला आहे. कुठे आहे? SVO. SVO मीन्स व्हॉट? सब्जेक्ट, व्हर्ब अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, व्हर्ब अँड ऑब्जेक्ट. तर SVO या फॉर्म मधलं हे सेंटेन्स आहे. देन क्वेश्चन नंबर 8 इज दॅट चूज द करेक्ट टाइप ऑफ सेंटेन्स. करेक्ट टाइप ऑफ सेंटेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सेंटेन्स रीड करून घ्या. क्लोज युअर बुक. क्लोज युअर बुक. शाळेमध्ये तुमचे टीचर तुम्हाला म्हणत असतील नाउ क्लोज युअर बुक्स, म्हणजे काय करतात ते? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. काय देतात? आज्ञा देतात टीचर. सांगतात तुम्हाला तुम्ही पुस्तकं बंद करा, लगेच विद्यार्थी पुस्तकं बंद करतात. दॅट्स कॉल्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, आयडेंटिफाय द नाउन. काय फॉर्म फाइंड करायचं आहे आपल्याला? आयडेंटिफाय करायचं आहे नाउन, आयडेंटिफाय करायचं आहे फ्रॉम द गिवन वर्ड्स. इथे काही वर्ड्स दिलेले आहेत आणि यातलं नाउन वर्ड कोणतं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता काळजीपूर्वक लक्ष द्या बरोबर. इथपर्यंत आलात याचा अर्थ तुम्ही खऱ्या अर्थानं शिष्यवृत्तीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. नाहीतर खूप सारे विद्यार्थी पालक असे आहेत ना की ते काय करणार, सुरुवातीला फक्त पाहत राहणार आणि पुढचं काही पाहायचंच नाही आणि फक्त शोधत राहायचं, स्किप करत राहायचं. स्किप करून शिक्षण कधीही होणार नाहीये. तुम्ही इथपर्यंत आलात, टिकून राहा. बघा, यामध्ये केम, केम हा जो वर्ड आहे ना, हा वर्ब आहे, ऍक्शन वर्ड आहे, सो इट्स कॉल्ड वर्ब. रन काय आहे? ऍक्शन आहे, वर्ब आहे. डार्कनेस, आता डार्कनेस हा नाउन होईल की वर्ब होईल, ऍडजेक्टिव्ह होईल, ते आपण नंतर बघूया. स्पीक बोलणे, वर्ब आहे.
जर आपल्याला 1, 2 आणि 3 हे सगळे व्हर्ब आहेत आणि आपल्याला नाऊन आयडेंटिफाय करायला सांगितला, जरी तुम्हाला हे माहित नसेल की डार्कनेस हे नाऊन आहे, तरी सुद्धा तुम्ही व्हर्ब आहेत बाकीचे वर्ड्स, याचा अर्थ हा नाऊन आहे असा गेस सुद्धा करू शकता. जे थोडेसे अभ्यासू विद्यार्थी आहेत, गेसिंगने सुद्धा काही काही प्रश्न सोडवू शकतात आणि चांगले गुण घेऊन येऊ शकतात. डार्कनेस हे नाऊनचं फॉर्म आहे. चला पुढचा क्वेश्चन नंबर 10. चूज द ऑड पेअर. आपल्याला ऑड पेअर फाइंड आउट करायची आहे बरोबर. आता इथे पेअर्स मध्ये काही वर्ड दिलेले आहेत, त्यातलं ऑड पेअर आपल्याला निवडायचे आहे. पहिला वर्ड असा आहे एक्साइट, एक्साइटमेंट, देन रीड, रीडर, देन वीक, वीकनेस अँड बाय, बाउट. बघा एक्साइटचं एक्साइटमेंट नाऊन झालेलं आहे. रीड या व्हर्बचं हे नाऊन, रीडर हे नाऊन झालेलं आहे. वीकचं वीकनेस हे सुद्धा नाऊन झालेलं आहे. मग बायचं नाऊन, बाय या व्हर्बचं नाऊन फॉर्म होत असताना त्याचं बायर व्हायला पाहिजे होतं, बाउट नको व्हायला होतं. म्हणून ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. व्हिडिओ कसा वाटतोय ते सुद्धा सांगा, लाईक करा. 100 लाईकचं टार्गेट आहे आपलं. बघा क्वेश्चन नंबर 11. चूज द करेक्ट प्रोनाउन. करेक्ट प्रोनाउन शोधायचा आहे आपल्याला. प्रोनाउन तुम्हाला यूज करता आले पाहिजे, आयडेंटिफाय करताच आले पाहिजे. मेन ही, मेन साठी ही, त्यानंतर गर्ल साठी ही, काउच साठी धिस, बुक्स साठी दोज. आपल्याला करेक्ट प्रोनाउन फाइंड आउट करायचंय बरोबर, घाई करू नका. मेन हा प्लुरल वर्ड आहे. कसा आहे? प्लुरल. मग मेन साठी ही येईल का? नाही. ही येणार आहे का प्लुरल साठी? नाही येणार. गर्ल साठी ही हे प्रोनाउन यूज होईल का? नाही. सी हे प्रोनाउन यूज व्हायला पाहिजे. काउच सुद्धा प्लुरल आहेत, मग धिस काऊ येईल का? नाही येणार आहेत. पण बुक्स, दोज बुक्स, आपलं जे नाउन आहे ते सुद्धा प्लुरल आहे आणि आपलं प्रोनाउन सुद्धा त्यासाठी प्लुरलच यूज झालं पाहिजे. या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला शिष्यवृत्तीला विचारले जातात, स्कॉलरशिपला विचारले जातात. देन क्वेश्चन नंबर 12. सिलेक्ट द ऍडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. यातला आपल्याला ऍडजेक्टिव्ह फाइंड आउट करायचा आहे बरोबर. एक सेंटेन्स दिलेला आहे. काय सेंटेन्स दिलेला आहे? इथे सेंटेन्स आहे बघा. द फ्लफी कॅट स्लेप्ट साऊंडली. यामध्ये ऍडजेक्टिव्ह काय आहे? पटकन लक्षात आलं असेल की इथेच काय झालेलं आहे, आपण अंडरलाईन केलेली आहे. फ्लफी, करेक्ट. फ्लफी काय आहे? ऍडजेक्टिव्ह वर्ड आहे आणि साऊंडली हा ऍडव्हर्ब आहे बेटा. हे थोडंसं ऍडिशनल लक्षात ठेवा. देन क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रेग्युलर व्हर्ब. कोणता आहे रेग्युलर व्हर्ब? तर ब्रिंग, बाउट, बाउट, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, सिंग, सॅंग, सोंग, देन प्ले, प्लेड, प्लेड. बघा PLAYED, प्लेड, देन PLAYED, प्लेड. याचं V2 फॉर्म, V3 फॉर्म काय होतो बरं? ED लागतो. आणि ज्या वेळेला एखाद्या व्हर्बच्या V2 आणि V3 फॉर्मला जर ED हे सफिक्स लागत असेल तर त्याला म्हटलं जातं रेग्युलर व्हर्ब. सो प्लेड इज अ रेग्युलर व्हर्ब. रेग्युलर व्हर्ब काळजीपूर्वक लक्षात घ्या. देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍडव्हर्ब. खालीलपैकी ऍडव्हर्ब कोणतं नाही? म्हणजे पर्याय बघा. केअरफुली, यस इट्स ऍडव्हर्ब. लाऊडली ऍडव्हर्ब आहे. हॅपीली ऍडव्हर्ब आहे. फॅमिली, नो इट्स नॉट ऍडव्हर्ब. म्हणून ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 15. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. आपल्याला प्रिपोजिशन चूज करायचं आहे करेक्ट. काय म्हटलेलं आहे? द कॅटरपिलर टर्न ब्लँक स्पेस अ बटरफ्लाय. कॅटरपिलरचं रूपांतर बटरफ्लाय मध्ये झालं. मग काय येईल? इन येईल की इंटू येईल? विचार करा जरा. बघा कॅटरपिलर टर्न इन नाही, इंटू, टर्न इंटू बटरफ्लाय. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 16. चूज द करेक्ट कंजंक्शन. कंजंक्शन निवडायचं आहे आपल्याला. सी फेल द टेस्ट ब्लँक स्पेस सी डिड नॉट स्टडी. काय येईल? अँड हे कंजंक्शन येईल, बट येईल, सो येईल की बिकॉज येईल? करेक्ट, बिकॉज येईल. काय येईल? बिकॉज सी डिड नॉट स्टडी. पण मात्र तुमचं असं होणार नाहीये. तुम्ही काय होणार आहात? फेल नाही होणार, तुम्ही पास होणार आहात, कारण तुमची डिरेक्शन योग्य आहे बेटा.
आलं लक्षात? इथपर्यंत आलात? चला बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन पाहायचे आहेत इंग्लिशचे झाल्याच्या नंतर. चूज द करेक्ट टाइप ऑफ सेंटेन्स. करेक्ट टाइप ऑफ सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे. काय आहे? आय वॉज रिडिंग अ बुक लास्ट नाईट. कोणतं सेंटेन्स असेल? सिंपल पास्ट टेन्स. काय सिंपल पास्ट टेन्स असेल? सिंपल असेल आयएनजी लागल्याच्या नंतर? नो. परफेक्ट पास्ट टेन्स. काय परफेक्ट आयएनजी इज अ परफेक्ट पास्ट टेन्स? नो. कंटिन्युअस पास्ट टेन्स. यस, आयएनजी लागलेला आहे, पास्ट टेन्स आहे, ऑक्झिलरी वाज यूज झालेला आहे, सो कंटिन्युअस पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. काय आहे दिलेलं? सेंटेन्स रीड करा. डू दे लिव्ह हिअर? डू दे लिव्ह हिअर. आता इथे बघा सेंटेन्स डू दे लिव्ह हिअर, डू दे लिव्ह हिअर, डू दे लिव्ह हिअर म्हणजे सेंटेन्स सेम आहे. मग यात काय दिसतं वेगळं आपल्याला? तर याचे पंक्च्युएशन मार्क्स आयडेंटिफाय करायला शिका. डू दे लिव्ह हिअर काय पंक्च्युएशन मार्क यायला पाहिजे? यस, करेक्ट क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. सो ऑप्शन ए इज अवर करेक्ट आन्सर. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे 19 नंबरचा. कंप्लीट द स्लोगन. स्लोगन कंप्लीट करायची आहे. एज्युकेशन इज द की. एज्युकेशन कशाची की आहे बेटा? आपल्याला सक्सेस व्हायचं, टू सक्सेस. सक्सेस व्हायचंय आपल्याला. देन क्वेश्चन नंबर 20 आहे. रीड द शॉर्ट नोट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. ही शॉर्ट नोट रीड करा आणि करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करा. काय आहे? डेट मार्च 25, 2026 ची ही नोट आहे. डिअर फ्रेंड्स, फ्रेंडला लिहिलेली नोट आहे. काय लिहिली बघा? जस्ट वॉन्ट टू सेंड अ क्विक नोट टू से I hope you have a blank space day. मी फक्त तुला एक क्विक नोट पाठवलेली आहे की आजचा तुझा जो काही दिवस आहे तो कसा असावा? बॅड. मित्राला कधी असं लिहिणार आहात बॅड? नो. बोरिंग असावा? नो. सॅड असावा? नो. फंटॅस्टिक पाहिजे. मित्राचा डेज कसा पाहिजे? फंटॅस्टिक. हा व्हिडिओ कसा वाटतोय ते सुद्धा सांगा. बोरिंग वाटतो, सॅड वाटतो, बॅड वाटतो की फंटॅस्टिक वाटतो? हे कमेंट मध्ये निश्चित सांगायला विसरू नका. देन इथे एक आपल्याला कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. अनिल आणि बीना यांचं कन्व्हर्सेशन आहे. ते आपण पहिले रीड करूया. चांगलं रीडिंग ठेवा म्हणजे चांगले गुण मिळतील. अनिल सेज, काय म्हणतो अनिल? इफ मॅथ इज डिफिकल्ट फॉर यू, व्हॉट डू यू डू टू अंडरस्टँड इट बेटर? इफ मॅथ इज डिफिकल्ट फॉर यू, what do you do to understand it better? Bina says, I try to solve again and again, but I get confused. Anil says, I am quite good in math. Anil is quite good in math, but weak in English. But weak in English. Can we help each other? अरे वाह, छान मुलं आहेत बरं. छान मुलं आहेत ही. एकमेकांना मदत करूयात का असं म्हणतायत. Bina says, why not? अरे वाह, छान. इट विल बी अ ग्रेट हेल्प फॉर मी. मला याची नक्कीच मदत होईल या गोष्टीची. दॅट्स अ रिअली गुड आयडिया. अनिल म्हणतो अरे वा, ही तर छान आयडिया आहे. थँक्स अ लॉट बीना. यू आर वेलकम बट नो सॉरी. याबद्दल तुझं अभिनंदनच आहे पण बट नो सॉरी. नो थँक्स इन फ्रेंडशिप. फ्रेंडशिप मध्ये थँक्स म्हणायचं नसतं. ओके नाही, कारण फ्रेंडशिप मध्ये एकमेकांवर आपण उपकार करत नाही आहे. बघा हे जे स्टुडंट्स आहेत 7th शिकणारे अनिल आणि बीना हे स्टुडंट्स आहेत आणि एकमेकांना असं सांगतात की एकाचं मॅथ वीक आहे, एकाचं इंग्लिश वीक आहे, एकमेकांना हेल्प करूयात का? म्हणून आपल्या फ्रेंडलाही हेल्प झाली पाहिजे. तुमच्या मित्राला तुम्ही कशी मदत करणार आहात? हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्राला, म्हणजे मदत केल्यासारखंच होईल. आणि क्वेश्चन बघा, या कन्व्हर्सेशनवर आधारित काय क्वेश्चन आहे? पहिला क्वेश्चन आहे द डायलॉग इज बिटवीन टू. आता हा जो डायलॉग आहे हा डायलॉग कोणाच्या दरम्यान झालेला आहे? फ्रेंड्सच्या दरम्यान? यस. ब्रदर्स, रिलेटिव्ह, सिस्टर? नाही, फ्रेंड्सच्या दरम्यान झालेला आहे. अनिल इज गुड ॲट. अनिल कशामध्ये गुड आहे? आय एम गुड इन मॅथ्स. कशामध्ये? मॅथ्स मध्ये. ड्रॉइंग मध्ये का? नाही. इंग्लिश मध्ये का? नाही. मॅथ मध्ये का? यस, मॅथ मध्ये. तुम्ही कोणत्या सब्जेक्ट मध्ये गुड आहात ते सुद्धा कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त आवडतो ते सुद्धा सांगा. सब्जेक्ट मेन्शन इन द डायलॉग. या डायलॉग्स मध्ये कोणत्या सब्जेक्टचा उल्लेख आलेला आहे बरं?
लगेच लक्षात आलं असेल. इंग्लिश आणि मॅथ, मॅथ आणि इंग्लिश या सब्जेक्टचा उल्लेख आलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे, इफ समबडी हेल्प्स यू व्हॉट वुड यू से. जर समजा कोणीतरी तुम्हाला काय केलेली आहे बरं, हेल्प केलेली आहे, तुम्ही त्याला काय म्हणाल बरं? एक्सक्यूज मी म्हणाल, सॉरी म्हणाल की थँक्यू म्हणाल? येस, थँक्यू म्हणाल तुम्ही. येतंय लक्षात? या पद्धतीने आपण इंग्लिशचे जे काही 25 क्वेश्चन्स आहेत ते 25 क्वेश्चन्स बघितलेले आहेत आणि तुम्हाला क्वालिटीचे क्वेश्चन्स जे आहेत सगळा सिलेबस कव्हर करणारे क्वेश्चन्स इथे आपण घेऊन आलेलो आहोत. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न. आता इथे 50 क्वेश्चन्स असणार आहेत. 25 झाले, 50 क्वेश्चन्स साठी तयार व्हा. बघा क्वेश्चन नंबर 26 आहे, परमवीर चक्र. ऐकलेला आहे बेटा हा शब्द? या शब्दात पुढील पैकी कोणता शब्द लपलेला नाही? या शब्दात कोणता शब्द लपलेला नाही? पर लपलेला आहे का? यस आहे. चक्र आहे, वीर आहे, तार आहे का? नाही. सो ऑप्शन डी इज आवर करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27 काय आहे, पुढील पैकी चुकीचे विधान निवडा. चुकीचे विधान निवडायचं आहे. अगोदर विधान वाचून घ्या म्हणजे लक्षात येईल कोणते बरोबर कोणते चूक. सर्व स्वर ही अक्षरे आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपली जी काही मराठी वर्णमाला आहे यातले सगळे स्वर ही अक्षरे आहेत. व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मग त्याचे अक्षर बनते. व्यंजन जी असतात क ख यामध्ये स्वर मिसळला तरच अक्षर बनतं त्याचं. हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. तृ हे जोडाक्षर आहे. तृ हे जोडाक्षर आहे का? नाही. तृ हे जोडाक्षर नाही. तर तृ तयार कसा होतो? त हे व्यंजन आणि त्यामध्ये रू हा स्वर मिळाला तेव्हा तृ तयार झाला. आणि एक लक्षात घ्या, व्यंजनामध्ये ज्या वेळेला स्वर मिसळतो त्यावेळेला त्याचं अक्षर तयार होतं, नक्की जोडाक्षर. म्हणून तृ हे काय आहे? जोडाक्षर नाही, ते अक्षर आहे. ते काय आहे? अक्षर आहे. क्ष व ज्ञ ही जोडाक्षरे आहेत. बघा तृ हे जोडाक्षर नाही पण क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहेत. जोडाक्षर कधी तयार होत असतं? ज्या वेळेला दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा जोडाक्षर तयार होतं. मग क्ष तयार होण्यासाठी कोणती व्यंजन एकत्र आलेली आहेत? तर क आणि श. क आणि श हे दोन व्यंजन ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला क्ष तयार होतो. येतंय लक्षात? आणि या क्ष व्यंजनामध्ये ज्या वेळेला अ हा स्वर मिसळतो त्यावेळेला क्ष हे जोडाक्षर तयार होतं, कारण ते क श आणि अ पासून तयार झालेलं आहे. क्ष ही जोडाक्षर आहे, ज्ञ सुद्धा जोडाक्षर आहे, मात्र तृ हे अक्षर आहे, जोडाक्षर नाही. येतंय लक्षात? म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं? चुकीचे विधान निवडा. चुकीचे विधान नंबर सी हे चुकीचे विधान आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत आहे का ते सुद्धा सांगा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ज्यांनी काही अभ्यास केलेला आहे त्यांना नक्कीच कळत असेल. आणि या प्रश्नाकडे लक्ष द्या. आता असे प्रश्नही असतात बरं. प्रश्न क्रमांक 28 कृष्णाकाठ, कऱ्हेचे पाणी, बलूत, स्मृतिचित्रे, जगाच्या पाठीवर, उपरा या यादीत पुढील पैकी कोणत्या साहित्यिकाच्या आत्मचरित्राचा उल्लेख आढळतो? खूप सारे आत्मचरित्रांची नावं दिलेली आहेत आणि आपल्याला आत्मचरित्र, त्यांचे लेखक म्हणजे कुणाचं आहे ते आत्मचरित्र हे माहीत असणं गरजेचं आहे. तर कृष्णाकाठ हे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतर आपलं जे काही कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्र.के. अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांचं आहे. बलूत हे आत्मचरित्र दया पवार यांचं आहे. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे. जगाच्या पाठीवर हे आत्मचरित्र सुधीर फडके यांचं आहे. तर उपरा हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचं आहे. हे नावं काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा मी जे सांगितलेले आहेत ती, कारण यावरती निश्चितच प्रश्न बनणार आहे. त्यानंतर आपला प्रश्न काय होता, तर कोणत्या साहित्यिकाच्या आत्मचरित्राचा उल्लेख आहे? तर स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे. हे मी तुमच्या या सगळ्या यादीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29 हा जो आहे तो इंग्रजी वर्णमालेवर आधारित क्वेश्चन आहे आणि याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे.
काळजीपूर्वक बघून घ्या, कारण याचं चांगलं एक्सप्लेनेशन आपल्या त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेलं आहे. एकही क्वेश्चन तुमचा चुकणार नाहीये. तर असे 5 गट आपल्या समोर केलेले आहेत आणि काय विचारलेला आहे प्रश्न, वरील अक्षरमालेत सी व डब्ल्यू पासून समान अंतरावर असलेली अक्षर कोणते? सी इथे आहे बेटा आणि डी इथे आहे. सी आणि डब्ल्यू पासून समान अंतरावर कोण आहे? तर बघा, 2 हा एक गट सोडला, 2 हा एक गट सोडला, हे 2 सोडले, यम आहे बेटा. कोण आहे हे? यम आहे. बघा 1 2 देन 5 7 8 9 1 2 7 8 9. यमच्या लेफ्ट हँड साइडला 9 अल्फाबेट्स आहेत, याच्या 9 अल्फाबेट्स आहेत राईट हँड साइडला. कळालं? यम हे कुठे येणार आहे? सेंटरला येणार आहे सी आणि डब्ल्यू च्या. सो यम इज करेक्ट आन्सर, सेकंड नंबर. देन क्वेश्चन नंबर 30 आहे, गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. गटात कोणतं पद बसत नाही? पारा, सिसे, काश्य आणि कथिल. काश्य हे 2 धातूंपासून बनलेलं आहे, त्यामुळे वेगळं आहे. पारा, सिसे आणि कथिल हे धातू आहेत. त्यानंतर गटात न बसणारे पद ओळखा. क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी. खेळ सगळ्याच मुलांना आवडतात. तुम्हीच याचा आन्सर द्यायचा आहे की क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ आणि सापशिडी. ज्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं नसेल तर याला इनडोअर आणि आउटडोअर गेम असे म्हणतात. म्हणजे काही खेळ हे मैदानावर खेळले जातात, काही खेळ हे बंदिस्त खोलीमध्ये किंवा बंदिस्त जागेत खेळले जातात. तर बंदिस्त जागेत आपण कोणकोणते खेळ खेळतो आणि खुल्या मैदानात कोणते खेळ खेळतो, याचा आन्सर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 आहे, गटात न बसणारी आकृती ओळखा. गटात न बसणारी आकृती, इथे आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि एक बाण दाखवला, एक झेंडा दाखवला, एक बाण दाखवला, एक झेंडा दाखवला. काय आहे या पहिल्या आकृतीमध्ये? बाणाची दिशा या उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. झेंडा डाव्या बाजूला, उजव्या बाजूला. इकडे आहे, बाण इकडे आहे. म्हणजे बाण एकमेकांच्या अपोजिट आहे, पण झेंडे मात्र एकाच दिशेला आहे. झेंडे अपोजिट आहेत. झेंडे एकाच दिशेला आहेत. झेंडे अपोजिट आहेत, बाण अपोजिट आहेत. झेंडे अपोजिट आहेत, बाण अपोजिट आहेत. काय वेगळं दिसलं? पर्याय क्रमांक 2. सिंपली चला पुढे जाऊयात. गटात न बसणारी संख्या ओळखा. आपल्याला गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे. संख्या दिलेल्या आहेत 48, 57, 84, 29. यामध्ये आपण समसंख्यांचा विचार केला, विषम संख्यांचा विचार केला तर 2 संख्या या सम आहेत, 2 संख्या विषम आहेत, करता येणार नाहीये. त्यानंतर आपण जर मूळ संख्यांचा विचार केला तर 57 मूळ संख्या आहे, 29 मूळ संख्या आहे. काय करता येईल तर हा पहिला अंक, हा दुसरा अंक, पहिला अंक, दुसरा अंक, पहिला दुसरा, पहिला दुसरा. बघा बरं, 4 अधिक 8 किती होतात? 12. 5 अधिक 7 12, 8 अधिक 4 12, 2 अधिक 9 11. पर्याय क्रमांक डी वेगळा आहे. बघा, अंकांची बेरीज 12 होते, अंकांची बेरीज 12 होते, अंकांची बेरीज 12 होते. आपल्याला इथे बुद्धिमत्ता आपली चालवावीच लागते बेटा. गटात न बसणारी संख्या ओळखा. आता गटात न बसणारी संख्या कोणती आहे? अशा संख्या जर दिसल्या ना, 121 दिसतात, 169 दिसतात, 225 दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग चांगले पाठ करून ठेवा, हे प्रश्न कधीच चुकत नाहीत. 11चा वर्ग आहे 121, त्यानंतर 13चा वर्ग आहे 169, 15चा वर्ग आहे 225, पण मात्र 189 ही वर्ग संख्या नाहीये. म्हणजे डी हे आपलं करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा एकदा आपली इंग्रजी वर्णमाला आलेली आहे, पण प्रश्न वेगळा आहे. काय आहे? या वर्णमालेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. पुढील पैकी गटात न बसणारी अक्षरांची जोडी निवडा. कोणती जोडी बसत नाही? काय जोड्या आहेत? इटी. कुठे आहे ई? इथे आहे ई 5 नंबरला. टी कुठे आहे? तर इकडून कुठे आहे ते? 6व्या नंबरला आहे, राईट हँड साइड कडून. पुढचं बघूयात. ए कुठे आहे? 1 नंबरला. वाय कुठे आहे? सगळ्यात शेवटी आहे. ठीक आहे, यांचं सुरुवातीचं शेवटचं. बी कुठे आहे? 2nd नंबरला. एक्स कुठे आहे? इकडून 2nd नंबरला. अरे वा, म्हणजे काहीतरी जुळतं. हा 1 नंबरला, इकडून हा 1 नंबरला. हा 2nd नंबरला, तिकडून हा 2nd नंबरला. सी 3rd नंबरला, डब्ल्यू 3rd नंबरला. म्हणजे आपल्याला ए, बी एक्स, सी डब्ल्यू यांच्यात कुठेतरी साधर्म्य दिसून येतं, पण ईटी यांच्यात थोडीशी काहीतरी गल्लत आहे. त्यामुळे ऑप्शन ए जो आहे तो वेगळा ऑप्शन ठरतो, म्हणजे गटात न बसणार गट ठरतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे. पहिलं जसं आहे दुसऱ्यासोबत तसंच
तिसरं चौथ्यासोबत असलं पाहिजे. तर बघा, रजत वर्ष जे आहे ते 25 वर्षांनी साजरं केलं जातं. मग अमृत वर्ष कधी साजरं केलं जातं हे माहीतच असलं पाहिजे. 75 वर्षांनी साजरं केलं जातं. यात काही जास्त वेळ घालवायला नको. पुढे जाऊया. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आपल्याला शोधायचा आहे. हे बघा, हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. तुमचा जसा इंग्रजीचा सगळा सिलेबस घेतलेला आहे ना, बुद्धिमत्तेत सुद्धा सगळा सिलेबस घेतलेला आहे. अशा प्रश्नपत्रिका तुम्हाला आणखी 5 मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर हा प्रश्न आहे, याचा याच्याशी जसा संबंध तसाच याचा पुढच्याशी शोधायचा आहे. काय आहे? एका सर्कलमध्ये आपल्याला एक सर्कल आणि एक चौरस दिलेला आहे. ठीक आहे. पुढच्याच्यात बदल काय झाला? सर्कल आणि चौरस ॲज इट इज खाली आलेले आहेत. हे दोघे ॲज इट इज खाली आले. ठीक आहे. त्यानंतर त्रिकोण आणि याचं काय झालं? तर त्रिकोण इकडे गेला आणि हा गोल इकडे आला. वरचं खाली ॲज इट इज येतं, म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारे वरचं खाली येतं. पण हा जो गोल आहे तो इथे जातो, सर्कल इथे जातो आणि चौरस इथे जातो. या पद्धतीचा आपला असला पाहिजे. म्हणजे वर्तुळ आणि चौरस इथे आहे आणि इथे आहे. त्यानंतर यांची स्थिती सेम राहिली पाहिजे. ती पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे, 1 मध्ये नाहीये. म्हणजे हे दोन पर्याय तर इलिमिनेटच झाले होते. हा पहिलाही पर्याय त्यानंतर गेलेला आहे आणि ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आन्सर आहे. 38वा क्वेश्चन आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध आपल्याला पुढच्या पदांशी शोधायचा आहे. 11चे 4 होतात, 22चे किती होतील? 11चं 4 आणि 22चं किती हे करायचं. तर काय विचार करता येईल? 11चे 4 होतील कसे हा पहिल्यांदा विचार करा. 11चे 4 कसे होतात? तर 11चे 4 होण्यासाठी आपल्याला काय करता येईल? 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग, 1 चा वर्ग 1 अधिक 1 2, 2 चा वर्ग किती होतो? 4 होतो. 2 चा वर्ग 4, 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 2 आणि 2 चा वर्ग 4 होतो. 1 अधिक 1 म्हणजे अंकांची बेरीज आणि त्याचा वर्ग. मग 2 अधिक 2 किती होतात? तर 4 होतात. आणि 4 चा वर्ग किती होईल? तर 16 होईल. म्हणून ऑप्शन नंबर डी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 39वा पुन्हा एकदा कशावरती? इंग्रजी वर्णमालेवरती. काय दिलेलं आहे? दिलेल्या अक्षरमालेवरून पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी. आता बघा काय झालं, इंग्रजी अक्षरमालेवर खूप सारे प्रश्न तयार होतात बरं. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. मग आता काय आहे? एसीई. कुठे आहे एसीई? एसीई. अरे 1 2 3. पुढे काय होतंय? वाय डब्ल्यू यू. वाय डब्ल्यू यू म्हणजे इकडून इकडे तिकडून इकडे. आता मग तसंच शोधूयात. कोणाचं? बी डी एफ. लक्षात घ्या, बी डी एफ या पद्धतीने. म्हणजे आपल्याला इथे कोण शोधावं लागेल? हा एक्स व्ही टी. एक्स व्ही टी असला पाहिजे. एक एक अक्षर सोडून आहे ना, एक्स व्ही आणि टी. एक्स व्ही टी पर्याय क्रमांक 1 आपलं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी 1 च्या पुढे आले 4 9 16, त्याच्या पुढे काय येईल? आता काय आहे? वर्गसंख्या आहे का? आहे. 1 चा वर्ग 1 बरोबर, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग यायला पाहिजे. 5 चा वर्ग किती होतो? 25 होतो. पर्याय क्रमांक सी. अतिशय सोपं. क्वेश्चन नंबर 41, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या निवडा. 1 3 6 11 18. आता बघा 1 चं 3 होतं म्हणजे 2 ने वाढ झालेली आहे. ती 3 ने वाढ झाली. बरं ठीक आहे. इथे वाढ कितीने झाली? 5 ने झाली. इथे वाढ कितीने झाली? 7 ने झाली. मग पुढे 2 3 5 7 काय येईल बरं पुढे? बघा, ही पहिली आपली मूळ संख्या, त्यानंतर दुसरी मूळ संख्या, तिसरी मूळ संख्या, चौथी मूळ संख्या, पाचवी मूळ संख्या कोणती आहे? 11 आहे. या 18 मध्ये जर 11 मिळवले तर किती होतात? 29 होतात. 29 पर्याय क्रमांक सी. अचूक उत्तर सापडलं आपल्याला. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी या आकृत्यांचा विचार करा पहिले. काय होतंय? तर या ज्या रेषा आहेत ना, या रेषा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 रेषा आहेत. किती आहेत? 8 रेषा. पुढे किती झाल्या त्या? 1 2 3 4 5 6 7. 7च झाल्या. याच्यामध्ये 6 झालेल्या आहेत. इथे 5 असल्या पाहिजेत. मग 5 कुठे कुठे आहेत? तर 1 2 3 4 5. सगळ्याच याच्यामध्ये 5 आहेत का? यस, सगळ्याच याच्यामध्ये 5 आहेत. मग आता सगळ्या याच्यामध्ये रेषा तर 5 आहेत. दुसरं काय आहे? तर इथे एक छोटासा बिंदू दिलेला आहे बघा. तो बिंदू काय झाला?
क्लॉकवाईज इथं गेलेला आहे, देन क्लॉकवाईज इथे गेलेला आहे. पहिला तो इथे होता, क्लॉकवाईज इथे आला, क्लॉकवाईज इथे आला. जर समजा तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल व्हाईट वरती तर ते थोडंसं आपण पेन बदलून घेऊयात, म्हणजे क्लिअर कटच लक्षात येईल. बघा हा बिंदू दाखवलेला आहे इथे, हा इथे एक बिंदू दाखवलेला आहे असा, हा क्लॉकवाईज पुढे जातोय, क्लॉकवाईज पुढे येऊन तो इथे यायला पाहिजे. म्हणजे या वरच्या कोपऱ्यामध्ये बिंदू, इथे बिंदू यायला पाहिजे. आणि या ज्या रेषा आहेत या 5च राहणार आहेत आणि त्या सेम 5च आहेत. आता बिंदू इथे दाखवलेला आहे, इथे दाखवलेला आहे, इथे दाखवलेला आहे आणि इथे दाखवलेला आहे. कुठे पाहिजे तो? इथे पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती. बघा पहिल्या आकृतीतून या पद्धतीने आकृती तयार झाली, म्हणजे याचे बाण इकडे आहेत आणि आतली जी आकृती आहे ती इकडे तोंड करून आहे. पण ही आकृती पुढे जाताना कशी फिरली? अँटी क्लॉकवाईज फिरली, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलेली आहे. देन अशी होती. त्यानंतर अगेन ही आकृती अँटी क्लॉकवाईज फिरलेली आहे. ही आकृती अँटी क्लॉकवाईज फिरली. ही अँटी क्लॉकवाईज फिरताना हिचे जे बाण आहेत ना हे असे खाली येणार आहेत आणि हे जे आहेत ना हे असे वर जाणार आहेत. अशी आकृती कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का? नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये, यस 2 मध्ये ही आकृती आपल्याला दिसून येते. चला पुढचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नासाठी आपल्याला काय विचारलेलं आहे ते आता बघूया. पुढील चिन्ह गटांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल? तर बघा पहिला इथे पहिल्या गटाची सुरुवात होताना प्लस प्लस दोनदा, मल्टिपल मल्टिपल दोनदा, प्लस प्लस दोनदा, मल्टिपल 3 वेळेस, म्हणजे मल्टिपल मध्ये वाढ झाली. त्यानंतर पुढे काय झालं? प्लस प्लस तीनदा. आता ऍडिशन मध्ये जे साइन आहे त्याच्यामध्ये वाढ झाली आणि हे सेम राहिलेलं आहे. आता याच्या पुढे काय येईल? तर पहिल्यांदा वाढतो कोण? मल्टिपलचं साइन, म्हणजे प्लस प्लस 3 वेळा तर ठीक आहे, पण इथे मल्टिपलचं साइन जे आहे ते 3 टाइमच्या ऐवजी 4 टाइम्स होणार आहे. म्हणजे 3 टाइम्स प्लस 4 टाइम मल्टिपल्स. 3 टाइम नाही, हे 4 टाइम आहे, 3 टाइम पाहिजे. 3 टाइम्स नाही, 3 टाइम 4 टाइम्स पाहिजे. 3 टाइम 4 टाइम्स. पर्याय क्रमांक डी अचूक उत्तर होणार आहे. क्वेश्चन नंबर 45, पुढील चिन्ह गटाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल? आता यामध्ये आपल्याला कोणता गट येईल तर बघा ##रुपीज% हे साइन माहित असले पाहिजे सगळ्या. त्यानंतर पुढे काय झालेलं आहे? हॅशटॅग अगोदर आलं, रुपीज नंतर पर्सेंटेज, आणि हा जो होता तो सगळ्यात शेवटी गेलेला आहे, पुढे ऑब्झर्व करा, र अगोदर आलं, पर्सेंटेज @ सगळ्यात शेवटी गेला, म्हणजे इथे र सगळ्यात शेवटी जाणार आहे. र सगळ्यात शेवटी इथे तर नाहीच आहे, त्यामुळे हा पर्याय जाणार आहे. पर्सेंटेज अगोदर कुठे आहे? इथे पर्सेंटेज अगोदर आहे, इथेही आहे. पर्सेंटेज त्यानंतर पर्सेंटेज हॅशटॅग आणि र, पर्याय क्रमांक सी अचूक उत्तर होणार आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे आपल्याला जायचं आहे. काय आहे पुढचा प्रश्न? प्रश्न क्रमांक 46, पुढील मालिकेत चुकीचे पद ओळखायचं आहे आपल्याला, कारण तुमचा सगळा सिलेबसच कव्हर होतोय बरं यामध्ये. बघा 10 11 म्हणजे 10 11 22. अरे काय झालेलं आहे? 10 अधिक 1 11 होतात, 11 दोन्ही 22 होतात. करेक्ट. याला गुणिले 2, म्हणजे या संख्येमध्ये 1 मिळवायचा, त्याची दुप्पट करायची. ठीक आहे. या संख्येमध्ये 1 मिळवला, 22 अधिक 1 23 झाले. 23 दोन्ही किती व्हायला पाहिजे? 46. इथे 44 आहे. ठीक आहे, पुढे चेक करूयात. 47, 46 मध्ये 1 मिळवला तर 47 होतात. 47 दोन्ही 94 होतात, म्हणजे इथे 44 नको हवे होते आम्हाला, पाहिजे होते 46. म्हणून आपल्याला चुकीचं पद कोणतं आहे? तर 44 हे चुकीचं पद आहे. या पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला सोडवावे लागतात बेटा. त्यानंतर पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. यातही आपल्याला तेच सांगितलेलं आहे चुकीचं पद ओळखायला. काय आहे? ADC. बघा ए च्या नंतर बी येत असतो, त्यानंतर सी येतो, त्यानंतर डी येतो, पण इथे दिलेलं काय आहे? ADC दिलेलं आहे. पण AD देन सी या पद्धतीने, ए नंतर डी त्यानंतर सी. इथे काय दिलेलं आहे? FIH. आता FGHI असं असतं, पण इथे काय दिलेलं आहे?
FIH असं दिलेलं आहे. त्यानंतर KLMN काय दिलेलं आहे तर KL आणि N हे थोडंसं वेगळंच आलेलं आहे. PSR PQRS P च्या नंतर S च्या नंतर R ठीक आहे. UVW आणि X त्यानंतर UXW म्हणजे आपल्याला इथे KLM मध्ये थोडंसं वेगळं वाटतंय. K हा जो आहे K च्या नंतर NL KNL KN आणि इकडेच लांब गेलेला आहे, तो जवळचा अक्षर यायला पाहिजे होतं, म्हणून KNL हे काय आहे वेगळा पर्याय आहे. या पद्धतीची मांडणी सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे, आयडेंटिफाय करता आलंच पाहिजे, थोडासा विचार हा करावाच लागतो. असे क्वेश्चन कधी कधी आपला वेळखाऊपणा निश्चितच परीक्षेच्या वेळेला करत असतात, म्हणून आपल्याला लागते सरावाची गरज आणि तो सराव तुमचा आपल्या या YouTube चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच पूर्ण होणार आहे आणि आता दिवस फक्त सरावाचे आहेत बेटा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 आहे, गटाशी जुळणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधा. बघा इथे दिलेलं आहे 1 2 3 4 पार्ट्स दिलेले आहेत. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे ते समजून घ्या. त्रिकोण 1 2 3 याचे 1 2 3 4 5 पुढच्या याचे 6 भाग पडायला पाहिजे. इथे 4 होते 3 होते इथे 5 आहेत, म्हणजे याचे 3 भाग करता येतील का? नाही. 1 2 3 4 5 6 करता येऊ शकतात. 1 2 3 चौकोनाचे करता येतील का? 1 2 3 4 बाजू आहेत त्याला नाही करता येणार. त्यांचे पंचकोनाचे 5च व्हायला पाहिजे होते. 1 2 3 4 5 6 झालेले आहेत, म्हणजे षटकोनाचे 6 भाग हे अतिशय योग्य उत्तर आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असा आहे, 49वा क्वेश्चन आहे, पुढील पदांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अक्षरे कोणती आहेत? आता इथे अशा ठिकाणी काळजीपूर्वक विचार करायचा बेटा. काय आहे ABCBCA म्हणजे ABCBCA. इथे जर C टाकून बघितला आपण, म्हणजे पहिल्या पर्यायाचा विचार केला आपण, C टाकून बघितला तर C इथे टाकता येऊ शकतो, इथे 2 ठिकाणी टाकता येऊ शकतो. त्यानंतर CAB, त्यानंतर CAB त्यानंतर ABC, त्यानंतर BCA करेक्ट. येत आहे जुळतंय. ABC BCA त्यानंतर CAB त्यानंतर ABC BCA CAB कशा पद्धतीने जुळलेले आहेत तर CACB CACB पर्याय क्रमांक 1. बघा कशी रचना तयार झाली. ABC हा एक गट तयार झाला, BCA CAB ABC BCA त्यानंतर CAB, त्यानंतर पुढे गट काय झाला ABC BCA आणि CAB. या प्रश्नांना काळजीपूर्वक समजून घ्यायचं, याचा चांगला सराव गरजेचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर होतंय आपलं. बघा पुढील पदांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आता यामध्ये सुद्धा मागच्या सारखंच आहे, बट मात्र यात आपल्याला अंक वापरलेले आहेत. बघा 5 5 3 3 काय टाकून बघूया, 3 टाकून बघूयात. 5 5 3 3 3 इथे सुद्धा होतं का तसं? 5 5 3 3 3 होऊ शकतं. 5 5 3 3 3 म्हणजे काय यायला पाहिजे तर 3 5 3 3 आहे का कुठे? 35 33 पर्याय क्रमांक ए अचूक उत्तर आहे 35 33. चला पुढचा क्वेश्चन आहे. आता सगळेच क्वेश्चन कव्हर करण्याचं आपलं ठरलेलं आहे. प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचं आहे. FILE हा पाण्यामध्ये ॲज इट इजच दिसणार आहे. पाण्यातील जे काही प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या या चॅनलला आहे, बघितला नसेल तर काळजीपूर्वक बघून घ्या. L ची बाजू वर जाते, रेषा खाली येते. I मध्ये काही बदल होत नसतो बेटा, आणि F मध्ये F ची वरची बाजू खाली येते. या पद्धतीने तुम्हाला तो दिसायला पाहिजे. E मध्ये काही बदल होणार नाहीये. L ची ही रेषा अशी पण असं होणार आहे का?
निश्चितच नाहीये. ईचं तोंड इकडे तिकडे काही फिरणार नाहीये. ई सारखाच राहणार आहे. यल इथे सारखाच आहे. या पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर होणार आहे. येते लक्षात. यल हा पाण्यामध्ये यल सारखाच कधीच दिसत नसतो. याच्या संदर्भात व्हिडिओ जो आहे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती घेतलेला आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक जर बघितला 20-25 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. कमी वेळेमध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. सगळ्या कन्सेप्ट तुमच्या तिथे क्लिअर होणार आहेत. त्यानंतर ही पाण्यातील प्रतिमा कशी दिसणार आहे? हा भाग जो आहे ना तो पाण्याच्या जवळ दिसणार आहे. मग इथे जवळ दिसतो का? इथे जर पाणी आहे तुमचं, मग हा जवळ दिसतो का? हा जवळ पाहिजे बेटा आम्हाला, असा वर पाहिजे. इथे चालतो ठीक आहे, चालतो ठीक आहे, चालतो ठीक आहे. त्यानंतर आता दुसरं काय ऑब्झर्व करायचं असतं, तर बघा इथे पाण्याच्या जवळ न रंगवलेला भाग आहे. न रंगवलेला भाग जो आहे पाण्याच्या जवळ आहे, म्हणजे याच्यासाठी पाणी वरच्या बाजूला आहे बरोबर, कारण हे पाण्यात आहे ना. हे वरच्या बाजूनं दाखवायचं असतं, हे वरच्या बाजूनं दाखवायचं असतं. आता आपल्याला न रंगवलेला भाग वरच्या बाजूने पाहिजे. इथे रंगवलेला भाग वरच्या बाजूने चालणार नाही. 2 पर्याय गेले. न रंगवलेला भाग वरच्या एवढ्यावरच तुमचा प्रश्न सुटला. पर्याय क्रमांक 3 रंगवलेला भाग आम्हाला वर नको. येते लक्षात. या पद्धतीने पाण्यातील प्रतिमांचे प्रश्न पुढे लगेच आलेला आहे आपलं आरशातील प्रतिमा. बघा आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमापेक्षा वेगळ्या असतात, कारण पाणी हे खाली असतं, आरसा हा समोर असतो. आरसा आपण कधी खाली बघत नाही पाण्यासारखा. मग आरशातील प्रतिमेमध्ये काय असतं, या ज्या काही गोष्टी आहेत या अगोदर दिसतात. न रंगवलेला भाग आरशाच्या या दिशेला दिसला पाहिजे. न रंगवलेला, न रंगवलेला, न रंगवलेला, न रंगवलेला. ठीक आहे, म्हणजे वरच्या याच्यात काहीच नाही. आता खालच्या याच्यामध्ये बघूयात. बघा इथे अशी बाजू दाखवली, इथे न रंगवलेला भाग, इथे न रंगवलेला भाग आणि नंतर रंगवलेला भाग. आपल्याला हा जो छोटा गोल आहे ना याचा न रंगवलेला भाग अगोदर दिसायला पाहिजे. इथे अगोदर दिसतो ठीक आहे, इथे रंगवलेला अगोदर दिसतो, चालणार नाही. इथे तर काहीच दिसत नाही. आरशात काय असं होतं का कधी की तुम्ही आरशात बघायला गेलात आणि डोळे उघडे आहेत, तुम्हाला बंद डोळे दिसत आहेत, असं काही होतं का? नाही. जसं आहे तसंच दिसत असतं. फक्त उलट प्रतिमा असते. न रंगवलेला भाग अगोदर, चालेल ठीक आहे. म्हणजे आपल्याला विचार करायचा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2चाच. बघा याचा विचार केला, हे यातही सारखा आहे, यातही सारखा आहे. आता दुसऱ्या बॉलचा विचार करूयात. दुसऱ्या बॉलचा रंगवलेला भाग हा आरशाच्या दिशेने आहे. इथे रंगवलेला भाग हा आरशाकडेच असला पाहिजे. रंगवलेला भाग हा बघा, रंगवलेला भाग आरशाच्या दिशेनेच आहे. इथे रंगवलेला भाग पुढे आहे, ही गोष्ट चुकलेली आहे. म्हणजे इथे दोन्ही टिक बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर ठरतंय या आरशातील प्रतिमेसाठी. त्यानंतर अंकांसाठी 9 कसा दिसणार आहे? 9ची ही बाजू आरशाच्या या दिशेला दिसणार आहे, म्हणजे या पद्धतीने हे असं होणारच नाही. या पद्धतीने 9 दिसणार आहे. 5ची ही बाजू अशी दिसणार आहे आणि हा जो भाग आहे तो पलीकडे दिसणार आहे, खाली नाही दिसणार आहे. म्हणजे हाही पर्याय गेला, हाही गेलेला आहे, हा पर्यायच गेलेले आहेत. त्यानंतर 5 कसे दिसणार आहेत? 5ची ही बाजू अशी दिसणार आहे, करेक्ट. असे नाही दिसणार आहेत. या 9 आणि 5 वरच सुटलं. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर होतंय. त्यानंतर पुढे जाऊयात. आता द्या काळजीपूर्वक लक्ष. असेही प्रश्न विचारले जातात बरं, आणि इथे मात्र मुलांचे गुण कमी होण्याचे चान्सेस असतात. लक्ष द्या आता. राकेशचा भाऊ राकेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. तर राकेशच्या भावाचे वय 44 वर्ष असेल तर राकेशचे वय किती? आपल्याला काय म्हटलेलं आहे? राकेशचा भाऊ राकेशच्या वयाचा. राकेश समजा x वर्ष वयाचा आहे. राकेश म्हणूयात का त्याला राकेश. राकेशचं वय आपल्याला माहिती नाही, म्हणजे ते x वर्ष आहे असं समजूयात. राकेशच्या भावाचं वय किती? मग भाऊ किती आहे? भावाचं वय आहे राकेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी कमी. राकेशचं वय जर 2 असेल तर भावाचं वय दुपटीपेक्षा 24 ने कमी, आणि ते दिलेलंही आहे बरं पुढे. भावाचे वय 44 वर्ष आहे. किती आहे? 44 वर्ष. समीकरण जर तयार झालं, सोडवता आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला राकेशचं वय मिळून जाईल. तर काय दिलेलं आहे? 2x - 24 बरोबर 44. तर x बरोबर किती? तर x बरोबर 2x बरोबर 44. हे इथे वजा आहेत. पलीकडे आपण बरोबरच्या पलीकडे घेऊन गेलो, ते होणार आहेत अधिक. या दोघांची बेरीज किती होणार आहे? 68. x बरोबर काय? तर x बरोबर हे याला जाणार आहे भागाकारामध्ये, म्हणजे 68 ला 2 ने भाग दिला, आन्सर काय येणार आहे? 2 त्रिक 6 2 चौक 8, 34 वर्ष. किती?
पर्याय क्रमांक सी 34 वर्ष. हे कुणाचं वय? राकेशचं वय आहे. या पद्धतीने आपल्याला सरावाची गरज लागते. शेवटच्या टप्प्यात काय पाहिजे मग? सराव. त्यानंतर पुढे प्रश्न दिलेला आहे, प्रश्न नंबर 56वा. एक रेल्वे गाडी सकाळी 9:30 वाजता तासी 60 किलोमीटर वेगाने निघाली. एक रेल्वे गाडी आहे, रेल्वेनं प्रवास केलेला असेल तुम्ही, समजा इथं स्टेशन आहे, स्टेशनवरून एक स्टेशनवरून काय झाली? रेल्वे निघाली, वेगातच निघाली ती, बरोबर. पण किती वेग होता? पहिली रेल्वे गाडी आहे 60 किलोमीटर पर आवर्स, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. त्यानंतर दुसरी रेल्वे गाडी, आता ही जी रेल्वे गाडी आहे ना पहिली, ही कधी निघाली होती बरं? एक रेल्वे गाडी सकाळी 9:30 वाजता निघाली होती, 60 किलोमीटर वेगाने निघाली होती, 60 किलोमीटर वेगानं. त्यानंतर दुसरी रेल्वे गाडी त्याच स्थानकावरून निघाली, दुसरी रेल्वे गाडी 12:30 वाजता तासी 90 किलोमीटर. ही तर काय झाली मग? काय म्हणतात तिला? 90 किलोमीटर म्हटल्याच्या नंतर वंदे भारत, बरोबर आहे की नाही? वंदे भारत. चला, तर ही 90 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली, म्हणजे हिचा वेग जास्त आहे, वंदे भारत. चला, म्हणजे हिचा वेग जास्त आहे, पण ही उशिरा निघाली. किती वाजता निघाली ती? 12:30 वाजता निघाली. पुढे काय विचारलेलं आहे? त्या स्थानकावरून निघाली. म्हणजे समजा जे कोणतं स्थानक असेल, तुम्हाला जवळचं स्थानक कोणतं असेल ते कन्सिडर करा. आम्हाला जालना आहे बरं जवळ, तर त्या दिशेने निघाली. तर या दोन रेल्वे गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? आता ही समजा आमची जालन्यावरून निघाली आणि 60 किलोमीटर प्रति तासानं, कारण ही 3 घंटे अगोदरच निघालेली होती, ती 9:30 वाजताच निघालेली होती. पण आमची वंदे भारत आली पाठीमागून, वेगानं आली. आणि मग या दोन्ही गाड्या एकमेकींना कधी भेटतील, असा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. आता बघा, एक विचार जर आपण केला, तर ही जी पहिली रेल्वे गाडी आहे, ही पहिली रेल्वे गाडी मुळातच 9:30 वाजता निघाली, दुसरी 12:30 वाजता निघाली. म्हणजे दोघांच्या वेळेमध्ये फरक किती तासाचा आहे? 9:30 ते 12:30, 3 तासाचा फरक आहे. ही गाडी जी आहे ही 3 तासात किती किलोमीटर निघून जाईल बरोबर? 60 गुणिले, बरोबर, 60 गुणिले 3 तास म्हणजे 180 किलोमीटर ही गेलेलीच असणार आहे अगोदर. त्यानंतर ही निघाली, त्यानंतर ही रेल्वे गाडी निघालेली आहे. आणि ही जी रेल्वे गाडी आहे, ही रेल्वे गाडी 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाली. आता पहिल्या रेल्वे गाडीचा जो काही वेग आहे तो 60 आहे आणि दुसरीचा 90 आहे. आता हे आपल्याला काढायचं कसं असतं? तर यात वेगांचा फरक किती आहे? 90 वजा 60, 30 किलोमीटर प्रति तास हा वेगातील फरक आहे. आणि मग ही गाडी तिला गाठेल कधी? तर 180 आणि वेगातील फरक 30. फक्त डिवाइड करा, 0 गेट कॅन्सल, 3 6 18, 6 तास, 6 तासानंतर ही रेल्वे गाडी त्या रेल्वे गाडीला गाठेल. पण मुळात ही रेल्वे गाडी निघाली ती 12:30 वाजता. त्या 9:30 मध्ये 6 ऍड नका करू, कारण ही 12:30 वाजता निघालेली आहे, 12:30 ला निघालेली आहे, यात 6 ऍड करा. सो किती होणार आहेत? 18:30. आणि 18:30, 18 वाजून 30 मिनिटं म्हणजे 7वी वाले विद्यार्थी बेटा, 24 तासी घड्याळामध्ये किती वाजले? 6:30 वाजले सायंकाळचे. कधीचे? संध्याकाळी 6:30. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. 24 तासी घड्याळ, तरच रेल्वेनं प्रवास करता येतो, रेल्वेचे तिकीट कळतात. येथे लक्षात. चला पुढे. पुढे एक छान प्रश्न दिलेला आहे. नयन फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला. एक फोटो होता, नयन बघत बसला त्या फोटोकडे, आणि त्या फोटोमध्ये कोणीतरी नयन फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, हिच्या मामाची एकुलती एक बहीण. इथे एक फोटोत कोणीतरी एक व्यक्ती आहे अशी, आणि हिच्या मामाची एकुलती एक बहीण. आता या फोटोत असलेली जी कोणी व्यक्ती आहे, या व्यक्तीचा मामा, या व्यक्तीचा मामा, आणि या व्यक्तीच्या मामाला एक एकुलती एक काय आहे? बहीण आहे. कोण आहे? बहीण आहे. म्हणजे मामा बहीण हे बहीण भाऊच झाली असतील. ही माझी आई आहे. ही बहीण जी आहे ना, ही काय आहे? आई आहे. कोणाची? माझी आई आहे. मग आता मला सांगा, जर समजा
या मामाला एकुलती एक बहीण आहे, तर फोटोतील व्यक्ती नयनची कोण? आता या व्यक्तीच्या मामाची बहीण, या व्यक्तीच्या मामाची बहीण म्हणजे ही सुद्धा काय होणार आहे? आईच होणार आहे. म्हणजे ही व्यक्ती आणि मी कोण असणार आहे? बहीण भाऊ असणार आहे. म्हणजे या फोटोतील व्यक्ती या व्यक्तीची काय असणार आहे? बहीण असणार आहे. नाते संबंधावरचे क्वेश्चन विचारले जातात बेटा, त्या लक्षात. व्यक्तीच्या मामाची बहीण फोटोतील व्यक्तीचीही आई आहे आणि माझीही आई आहे, म्हणजे आम्ही बहीण भाऊ आहोत. येतंय लक्षात? चला पुढे. आता हे प्रश्न चुकायला नको बेटा. क्वेश्चन नंबर 58. इथं विधानं दिलेली आहेत आपल्याला. सर्व टेबल खुर्ची आहेत. आता हे कसं करायचं हे काळजीपूर्वक समजून घ्या. काय म्हटलेलं आहे? सर्व टेबल. सर्व म्हणजे हे टेबल झाले. हे काय झाले? टेबल झाले. सर्व टेबल खुर्ची आहेत. खुर्च्या अशा वर काढायच्या. खुर्च्या अशा वर काढ. सगळे टेबल खुर्च्या आहेत, पण काही खुर्च्या या टेबल नसू शकतात. म्हणून हे राहिलेले जे बाहेरचे आहेत ना, टेबल आतमध्ये, खुर्च्या बाहेर. एकही खुर्ची दिवा नाही. खुर्ची आणि दिवा काहीच संबंध नाही. इथं दिवा आहे, इथं दिवा आहे. खुर्चीचा आणि दिव्याचा संबंध नाही. एकमेकांना टच करायचे नाही, धक्का पण लावायचा नाही. मग टेबलाचा आणि दिव्याचा धक्का लागेल का? नाही, कारण टेबल तर आत कोंडून ठेवलेले आहेत ना खुर्च्यांमध्ये, यांचा आणि यांचाही संबंध येणार नाही. आणि याच्यावरून आपल्याला अनुमान काढायचे आहेत. काय म्हटलेलं आहे? काही टेबल दिवे आहेत, काही टेबल दिवे आहेत नाही. हे वेगळे वेगळे आहेत, आमचं आणि त्यांचं घेणं देणं नाही. एकही टेबल दिवा नाही. एकही टेबल दिवा नाही. बरोबर आहे. एक टेबल कुठे, दिवे कुठे? म्हणजे दुसरा सेंटेन्स बरोबर आहे. एकही टेबल दिवा नाही. दिवे दिवे, टेबल टेबल. आम्ही वेगवेगळे आहोत. एकही टेबल दिवा नाही. त्यानंतर मग आता काय आहे? फक्त दुसरं बरोबर आहे. पहिलं तर चुकीचं झालेलं आहे. काही टेबल दिवे आहेत, हे चुकीचं झालेलं आहे. फक्त ब बरोबर आहे. मग आता यातून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. फक्त अ अचूक. अ अचूक आहे का? नाही, तिथं चूकच आहे. फक्त ब अचूक. फक्त ब अचूक. करेक्ट. पर्याय क्रमांक बी आपलं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर लगेच दुसरा प्रश्न आहे, त्यावरच आधारित तर्क आणि अनुमानावर. विधान असं आहे, सर्व आंबे पेरू आहेत. मग सर्व कुठे? आतमध्ये. सर्व कोण? आंबे. सर्व हे आंबे आहेत आणि ते काय आहेत? पेरू आहेत. पेरू जास्त येणार, बाहेरून येणार. त्यानंतर काही पेरू चिकू आहेत. आता काही पेरू चिकू आहेत, काही पेरू चिकू आहेत. ही आकृती अशी काढायची. चिकू आहेत. काही पेरू चिकू आहेत म्हटलं बरं, त्यातले काही आंबे विनाकारण घुसडायचं नाही त्यामध्ये. हे आंबे चिकू होणार आहेत का? नाही. आणि काय विधान अनुमान काय आहेत? काही चिकू आंबे आहेत. काही चिकू आंबे आहेत का? नाही. आंब्याचा आणि चिकूचा संबंध नाही, संबंधच नाही. काही चिकू पेरू आहेत. काही चिकू पेरू आहेत. आहे, हे बघा, हे समान आहेत. आहेत. फक्त ब बरोबर. मग कुठे आहे फक्त ब अचूक? पुन्हा पर्याय क्रमांक बी मध्ये फक्त ब अचूक. आता चला पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 60. 60वा प्रश्न आहे. काय आहे? वरील घनांच्या आकृत्यावरून 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल ते सांगा. आता बेटा काळजीपूर्वक द्या लक्ष, लगेच समजून जाईल तुम्हाला. बघा, वरील घनांच्या आकृत्यावरून 2च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? 2 कुठे आहे? इथे आहे. 2च्या विरुद्ध बाजूला म्हणजे पलीकडे कोण असेल? पलीकडे 1 असेल का? नाही. म्हणजे 2च्या विरुद्ध 1 नसणार आहे, 3ही नसणार आहे. आता समजून घ्या. 2च्या विरुद्ध कोण आहे हे शोधण्यापेक्षा कोण नसणार आहे हे पहिलं शोधा. 2च्या विरोधात कोण नाही? 1 जात नाही, तो जवळ येतोय, 3ही जात नाही. बर, याच्यावरून कळालं. याच्यावरून काय कळतं? 2चा विरुद्ध कोण आहे? खालून आहे. मग 4 आणि 5 येणार आहे का? नाही. 4ही येत नाही, 5ही येत नाही. त्यानंतर आता मग एखादा घन असला तर त्याला किती पृष्ठ असतात? 6च पृष्ठ असतात. मग 2च्या विरुद्ध 1 नाही, त्यानंतर 3 नाही, 4 नाही, 5 नाही. उरला कोण? 6. लपून बसला तो. 2च्या विरुद्ध असणार आहे कोण? 6. कोण असणार आहे? 6 असणार आहे. झालं उत्तर. सोपं आहे. थोडस पुन्हा बॅक घ्या, पहा, लगेच कळेल. चला पुढे. इंटरेस्टिंग आहे खूप हे.
एका रांगेत केशवच्या पुढे इथे केशव महाराज उभे आहेत. कोण आहेत? केशव महाराज. केशवच्या पुढे 24 जण आहेत. इकडे किती आहेत बेटा? 24 जण आहेत. मग केशव कितवा असेल आमचा? 25वा असेल जण आहेत. आणि मागे किती जण आहेत? याच्या मागे आहेत 15 जण आहेत. किती जण आहेत? 15 जण. आता मला एक सांगा, याच्या पुढे 24 जण, केशव एक, आणि इथे म्हणजे केशव पर्यंत 25 जण आणि त्याच्या मागे 15 जण आहेत. मग जे सध्या रांगेत किती जण झाले? 25 अधिक 15 किती झाले? मग 40. 40 जणांची रांग असेल. किती जणांची रांग असेल? 40 जणांची रांग असेल. तर 35व्या स्थानावर उभ्या असलेल्या मनोजच्या मागे किती जण असेल? एखादी व्यक्ती 35व्या स्थानावर असेल तर मागे किती असणार आहेत? या 40 मधून 35 वजा करा, किती असणार आहेत? 5 असणार आहेत. म्हणजे तोंडी तोंडी होऊन गेलं. चला, त्यानंतर पुढे खूप इंटरेस्टिंग आहे. 96 सेंटीमीटर तारेची तार किती लांबीची आहे? 96 सेंटीमीटर लांबीची तार आहे. 12 सेंटीमीटरचा एक याप्रमाणे तुकडे तयार केले. आता या 96 सेंटीमीटरची एक लांबच्या लांब तार आहे, तिचे 12 सेंटीमीटर मध्ये तुकडे तयार केले तर किती तुकडे तयार होतील? याप्रमाणे तुकडे तयार केल्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल? किती तुकडे नाही विचारलं त्यांनी, किती वेळा ती कापावी लागेल. पण आपण पहिलं काय करू? तुकडे किती तयार होतील हे काढून घेऊ. 12 96 किती? 8 तुकडे तयार होतील. आता मला एक सांगा, एक अशी तार आहे, तिचे आपल्याला 8 तुकडे करायचे तर किती ठिकाणी कापावे लागेल? ती 1 तुकडा, 2 तुकडे, 3 तुकडे, 4 तुकडे, 5 तुकडे, 6 तुकडे, 7, 8वा तर आपोआपच झाला. किती ठिकाणी कापली? 1 2 3 4 5 6 आणि 7. 7च ठिकाणी कापली. 8 ठिकाणी कापली का? नाही. 7 ठिकाणी कापल्याच्या नंतर 8 तुकडे तयार झालेले आहेत. आहे की नाही इंटरेस्टिंग? चला पुढे. जर उत्तर दिशेस आग्नेय म्हटले तर वायव्य दिशेस काय म्हणता येईल? आता मुळात आपल्याला दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. दिशाज्ञान म्हणजे आपल्याला या पद्धतीने आकृती काढता आली पाहिजे बेटा. दिशेची अचूकपणाने आकृती काढता आली पाहिजे. वरती काय असतं? उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. त्यानंतर आग्नेय कुठे असतो? इथे आ, नई, वा आणि ई. अशी आपल्याला आकृती काढता येणं गरजेचे आहे. आता काय म्हटलेलं आहे बरं यामध्ये? जर उत्तर दिशेस आग्नेय म्हटले, उत्तरेला काय म्हटलं? उत्तरेला काय म्हटलं? या उत्तर दिशेला काय म्हटलं? आग्नेय म्हटलं. उत्तर दिशेला आग्नेय म्हटलं. तर उत्तर दिशेस आग्नेय म्हटलं तर वायव्य दिशेस काय म्हणता येईल? वायव्य दिशेस काय म्हणता येईल? वायव्य दिशेस काय म्हणता येईल? पूर्व म्हणता येईल. आता हे कसं म्हणता येईल? उत्तर 1 2 आणि तिसरा भाग, वायव्य 1 2 आणि तिसरा भाग पूर्व म्हणता येईल. काय म्हणता येईल? पूर्व असं म्हणता येईल. पण ही आकृती जर काढता आली तर ते आपल्या लक्षात येतं. कारण इथे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे बेटा की या पद्धतीने आपल्या 8 दिशा आपल्याला दाखवता आल्या पाहिजेत. आणि यामध्ये उत्तरेपासून आग्नेय म्हटलं म्हणजे 1 2 आणि तिसरी दिशा. वायव्यला काय म्हणता येईल? 1 2 आणि तिसरी दिशा. तिसऱ्या दिशेला कोणाला? पूर्व. म्हणून पूर्व आपलं अचूक उत्तर होणार आहे. आणि पुढच्या प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आता हे असे प्रश्न, हे गुण मिळवून देणारे प्रश्न असतात. सोपे असतात. वाटतात अवघड, असतात सोपे. असं खूप काही गोलगोल दिलेलं आहे. ते गोलगोल पाहण्याच्या अगोदर सोबत काय म्हटलेलं आहे बघा. सोबत वेन आकृतीनुसार पत्रकारिता करणारे समीक्षक किती आहेत? पत्रकारिता, पत्रकार कोण कोण आहेत? तर हे सर्कल आहे पत्रकारांचं बेटा. कोणाचं? पत्रकारांचं. आणि समीक्षकांचं सर्कल कोणतं आहे? हे आहे समीक्षकांचं सर्कल. आता बघा, जे पत्रकारही आहेत आणि समीक्षकही आहेत, कोण झाले? यांच्यामध्ये कंबाईन कोण आले? हे एवढे आले. हेच तर आपल्याला शोधायचं, दुसरं काहीच नाही होतं शोधायचं. बघा, समीक्षक किती आहेत? म्हणजे 2 4 आणि 7. 2 4 आणि 7 तिघांची करा बेरीज. 7 आणि 4 11 आणि 2 13. झालं उत्तर. वाटत जरी अवघड असतं वास्तवात अतिशय सोपं. काय असतं? सोपं. पुढील शब्दांसाठी योग्य वेन आकृतीची निवड करा. भाजी, सफरचंद, मेथी. आता या शब्दांवरून काय लक्षात येतं? मेथी काय आहे? भाजी काय आहे? मेथी. मेथी काय आहे? भाजी. सफरचंद काय आहे? भाजी आहे का? नाही, फळ आहे. म्हणजे हे फळ वेगळं आहे. भाजीत मेथी येऊ शकते. समजा ही भाजी आहे, यात मेथी येऊ शकते. पण सफरचंद वेगळं.
फळ आहे ते वेगळं आहे ते त्यात येणार आहे का नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर होणार आहे. आता या प्रश्नाला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. काय आहे? तासी 45 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या 500 मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? तर आपल्याला तासी किती 45 किलोमीटर जाते गाडी. तासी 45 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या 500 मीटर लांबीची एक आगगाडी आहे. एक खांब आहे. एक काय आहे? असा एक खांब आहे इथं उभा आणि एक रेल्वे गाडी आहे. या रेल्वे गाडीला हा खांब ओलांडून पुढे जायचं. हिची लांबी आहे 500 मीटर. किती वेळ लागेल? आणि वेग दिलेला आहे. वेग किती दिलेला आहे? वेग दिलेला आहे 45 किलोमीटर पर आवर्स आणि गाडीची लांबी देत असताना मात्र मीटर मध्ये दिलेली आहे. युनिट सेम करावे लागतील. किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करत असताना काय करावं लागतं बेटा? मग आपल्याला 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर गुणिले 45 आणि जर तुम्ही किलोमीटरचं मीटर करत आहात तर जे युनिट अवर्स आहे अवर्सचं रूपांतर आपल्याला सेकंद मध्ये करावं लागतं. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. हे इथं काळजीपूर्वक लक्षात घ्या. म्हणजे हा झाला तिचा वेग 45 गुणिले 1000 भागिले 3600 आणि या गाडीला हा जो काही पोल आहे तो ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता वेळेचं सूत्र आपल्याला माहित असलं पाहिजे. वेळ बरोबर काय मग? तर वेळ बरोबर अंतर भागिले काळ. अंतर भागिले काळ. अंतर किती दिलेलं आहे? तर 500 मीटर हे आपल्याला दिलेलं अंतर आहे. म्हणजेच 500 भागिले काळ तासी 45 किलोमीटर म्हणजे भागिले हे जाणार आहे. पण या अगोदर एक कन्वर्जन करा. हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल करा म्हणजे सिंप्लिफिकेशन करा. इथे 9 5 45 होतात आणि इथे 9 चोक 36 होतात. त्यानंतर बघा 5/4 गुणिले 10 म्हणजे 50/4. 50/4 काय राहिलेलं आहे वरती? 50/4. 50/4. आता इथे एक लक्षात येणं गरजेचं आहे. हे वरती जात हे ज्या वेळेला कन्व्हर्जन होतं त्यावेळेला भागिले उलट गुणिले होतात 7/50. 10 गुणिले 4 किती होतात? 40. किती? 40 आहे का? 40 उत्तर सेकंद. 40 सेकंद आहे का? नाही. मग 40 सेकंद दिलेलंच नाहीये उत्तर. मग काय करायचं सर आता आम्ही? काही घाबरू नका. 40 सेकंद उत्तर नाहीये ना, तर त्याचं मिनिटामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे. मग सेकंदाचं मिनिटामध्ये रूपांतर करत असताना काय करणार आहात बेटा? याला 60 सेकंदानं भाग देणार आहात. 0 0 गेट कॅन्सल. 4/6 याचाच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स काय आहे? 2/3. 2 ने याला बघितलं, 2 ने याला बघितलं. 2/3 मिनिट झालं तुमचं ऑप्शन नंबर सेकंड हे अचूक उत्तर. असेही प्रश्न विचारले जातात का? यस विचारले जातात आणि इथे मात्र कसरत लागते तुमच्या मुलांची. चला पुढे काय आहे? पुन्हा एकदा तुम्हाला घन दिलेले आहेत आणि काय विचारलेलं आहे? वर एकच घन वेगवेगळ्या स्थितीमध्ये दर्शवलेला आहे. बघा हा एकच घन आहे बरोबर, फक्त तो वेगवेगळ्या बाजूने तुम्हाला दाखवलेला आहे. हा घन उलगडला. आता हे घन आहे, हा एक खोका आहे, ते जर खोलला तुम्ही तर तो कसा दिसू शकेल असं विचारलेलं आहे. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे? 5 2 3 म्हणजे जवळच्या बाजू आहेत. 5च्या जवळ 2 1 येतात. 5च्या जवळ 4 आणि 1 येतात. आता इथे समजून घ्या की 5च्या जवळ कोण येतात आणि 5च्या विरुद्ध कोण असेल? 5च्या जवळ कोण आहेत? 2 आणि 3 आहेत. 5च्या जवळ 1 आणि 2 आहेत. मग 5च्या विरुद्ध कोण असेल? तर 5च्या विरुद्ध 4 असणार आहे. 5च्या विरुद्ध कोण असणार आहे? 4. मग 5च्या विरुद्ध आपल्याला 4 पाहिजे. 5च्या विरुद्ध कोण पाहिजे? तर आपल्याला 4 पाहिजे. 5च्या विरुद्ध 4 नाही पाहिजे. 5च्या विरुद्ध
2 आहे, 3 आहे, 5च्या विरुद्ध 1 आहे, 2 आहे, 5च्या विरुद्ध 4 नाही पाहिजे आपल्याला. इथे 2 डबल झाला. 5च्या सोबतच 4 आहे. म्हणजे 5च्या विरुद्ध 6 असला पाहिजे आपल्याला. 5च्या विरुद्ध कोण असला पाहिजे? 6 असला पाहिजे. 5च्या विरुद्ध 6 कुठे दिसतो? आता कुठे दिसतो हे समजून घेण्याच्या अगोदर उलगडलेल्या याच्यामध्ये विरुद्ध दिशेला कोण असतात? 3च्या विरुद्ध 6 असतो, 5च्या विरुद्ध 1 असतो आणि 3च्या विरुद्ध 6 असतो. या पद्धतीचे म्हणजे एक गॅप सोडायचा आणि पुढच्या याच्याकडे जायचं सरळ रेषेमध्ये, ते विरुद्ध असतात. मग इथे 5च्या विरुद्ध कोण? 2 दाखवलेला आहे. इथे 6च्या विरुद्ध कोण? 4 दाखवलेला आहे. आणि त्यानंतर इथे 5च्या विरुद्ध कोण? 2 दाखवलेला आहे. 1च्या विरुद्ध कोण? तर 3 दाखवलेला आहे. 1च्या विरुद्ध 3, 4च्या विरुद्ध 2, 5च्या विरुद्ध 6. या पद्धतीने असतं. तर बघा 5च्या विरुद्ध कोण येतो? तर 5च्या विरुद्ध 6 येतो. हे आपल्याला अपेक्षित आहे. 5च्या विरुद्ध 6. इथे 5 आहे. विरुद्ध 6 आहे का? नाही. पर्याय क्रमांक 1 होणार नाही. 5च्या विरुद्ध 6 आहे का? पर्याय क्रमांक 1 होणार नाही. 5च्या विरुद्ध 6 आहे का? यस, इथं आहे. 5च्या विरुद्ध 6 आहे का? नाही. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 68 आहे. सोबतच्या आकृतीवरील रेषांवर घडी घालून त्यांचा ठोकळा बनवल्यास पुढील कोणती 2 अक्षरे लगतच्या पृष्ठावर येतील? आता लगतच्या पृष्ठावर म्हटलेलं आहे. एकमेकांच्या विरोधात कोण कोण जाणार आहे ते आपण पहिलं बघून घेऊयात. तर डी आणि बी एकमेकांच्या विरोधात जाणार आहे. त्यानंतर सी आणि ई हे एकमेकांच्या विरोधात जाणार आहे आणि ई आणि एफ हे सुद्धा एकमेकांच्या विरोधात जाणार आहे. पण मात्र आता एक लक्षात घ्या, एफच्या जवळ कोण येऊ शकतो? बी येऊ शकतो, डी येऊ शकतो, कारण हा खोका हे केला तर हा भाग जो आहे तो वरच्या बाजूने जाणार आहे. तर डी व एफ, डी आणि एफ जवळ येतात का? यस, हे जवळ येतात. सी व ए कधीच जवळ येऊ शकत नाही. बी व डी, बी आणि डी कधीच जवळ येऊ शकत नाही, ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ई व एफ, ई आणि एफ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. फक्त डी व एफ हे एकमेकांच्या जवळ वरच्या बाजूने डी येणार आहे आणि त्याच्या जवळ साइडने एफ येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. 1.2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास एकूण किती झाडे लागतील? बघा, आपल्याकडे असा एक रस्ता आहे आणि हा रस्ता 1.2 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. पण या रस्त्याच्या या बाजूलाही झाडं लावायची आणि या बाजूलाही झाडं लावायची आहेत. तर आपल्याला किती झाडं लागतील असं विचारलेलं आहे. मग रस्त्याच्या एका कडेला किती झाडं लागतील हे जरी काढलं आपण तरी पण होऊन जातं, किंवा त्याचं डबल करून काढलं तरी पण होऊन जातं. तर रस्ता जर समजा 1.2 किलोमीटर लांबीचा आहे तर रस्त्याची दुप्पट करा, म्हणजे दोन्ही बाजू होऊन जातील. रस्त्याची दुप्पट केल्यानं काय होणार आहे? 1.2 मल्टिप्लाय 2 किती येणार आहे? आन्सर 2.4. 2.4 किलोमीटर. याचाच अर्थ काय आहे? 2.4 मल्टिप्लाइड 1000 मीटर होणार आहे, म्हणजेच 2400 मीटर. म्हणजेच एवढ्या लांबीवर एका बाजूनं झाड जर लावायची असतील आणि झाडांमध्ये डिस्टन्स ठेवायचं किती? 5 मीटर. 5 न द्या याला भाग, 5 चोक 20 होतात, 5 8 40 होतात आणि इथे 0 480. 480 आलं, पण मात्र थोडस एक लक्षात घ्या. झाड आपण पहिलं लावलं इथं, दुसरं झाड लावलं इथं, इथून 5 मीटर झालं, म्हणजे पहिल्या झाडाला आपण 0 मीटरवर लावलेलं आहे, त्यामुळे हे जास्तीचं एका बाजूला एक झाड लागणार आहे. एका बाजूला एक, दुसऱ्या बाजूला एक, म्हणजे 2 झाडं जास्त लागणार आहे. 482. म्हणून घाई करायची नाही, 482 उत्तर व्हायला पाहिजे आपलं. 480 ही दिलेलं आहे बघा पर्यायामध्ये, म्हणजे पटकन घाईमध्ये आपण एक केलं की उत्तर चुकून जातं. 482 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे, कारण पहिलं झाड हे 0 मीटरवरती लागलेलं आहे, दुसरं झाड हे 5 मीटरवर लागलेलं आहे. या पद्धतीने समजून घ्यावं लागतं. का? तर घ्यावं लागतं बेटा, तरच आपण स्कॉलरशिप मध्ये स्कॉलरशिप मिळवू शकतो, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करू शकतो. आणि तुम्ही त्यापैकी विद्यार्थी आहात की ज्या विद्यार्थ्यांनी इथपर्यंत 17वा क्वेश्चन पर्यंत तुम्ही टिकून आहात, म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये 100% येणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल यावरतीही प्रश्न विचारले जातात का? हो, विचारले जातात. 9 7 चे 130, 7 2 चे 53, 6 कितीचे 180 होतील? तर बघा,
9 आणि 7 यांच्या मिळून 130 कसे होतील? तर 9चा वर्ग किती होतो? 81 होतो. 7चा वर्ग किती होतो? 49 होतो. 81 आणि 49 यांची बेरीज आमची 130 होते का? यस. 0 1 13 130 होते. म्हणजे हा फॉर्म्युला आमचा इथं चालला. 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग. पुढे तेच करून बघू आपण. 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4. किती आलं उत्तर? 53. अतिशय योग्य आहे आमचा हा फॉर्म्युला. मग इथे काय करायचं सर आम्ही? इथे आम्ही नेमकी संख्या कोणती कन्सिडर करायची? कन्सिडर करूच नका. अगोदर पहिली गोष्ट 6चा वर्ग किती आहे? 36 आहे. हे 36 उत्तर आलं ना, 180 तुमच्याकडे आहे ना, या 180 मधून 36 वजा करा. काय उरतं ते बघा आणि त्याचं वर्गमूळ काढा. किती उरलं? तर इथे 4 उरले, इथे 4 उरले, इथे 1 उरला. 144 ही वर्गसंख्या आहे का? यस आहे. कोणाचा वर्ग आहे? तर 12चा वर्ग आहे सर. कोणाचा? 12चा. म्हणजे इथे येणार आहेत काय? 12. चला प्रश्न क्रमांक 71 अतिशय शेवटाकडे विद्यार्थी बालमित्रांनो तुम्ही आलेले आहात. खूप छान तुमची तयारी होणार आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये 3 2 4 5 ही संख्या 4 1 5 4 अशी लिहितात. तर 8 9 7 6 ही संख्या कशी लिहाल? बघा, जर आपण 3 2 4 5 ला 4 1 5 4 असं लिहित असू म्हणजे काय होतंय बरं? 3 चे 4 होतात, 2 चा 1 होतो, 4 चे 5 होतात, 5 चा 4 होतो. म्हणजे एकदा 1 ने वाढ होते, इकडे वाढ होते, इकडे वजा 1 होतो. एवढंच होतंय. म्हणजे 8 चे काय व्हायला पाहिजे? 9 व्हायला पाहिजे. 9 चे 8, 7 चे 8 आणि 6 चे काय व्हायला पाहिजे? 7 किती व्हायला पाहिजे? 5 व्हायला पाहिजे. कमी होतोय ना वरनं? कमी होतोय. म्हणजे 9 8 8 5 9 8 8 5 पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर होणार आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये ANT हा शब्द असा लिहिला जातो. ANT म्हणजे 135. त्यानंतर TOP म्हणजे काय? TOP म्हणजे 549 असा लिहिला जातो. तर PANT पॅन्ट हा शब्द कसा लिहिला जाईल? मग P साठी काय वापरलेलं आहे बरं यांनी? तर 9 वापरलेला आहे का? बरं 9 वापरलेला आहे. A साठी काय वापरलेलं आहे त्यांनी? A साठी वापरलेला आहे त्यांनी 1 वापरलेला आहे. ठीक आहे, वापरून बघूयात आपण. N साठी काय वापरलेलं आहे त्यांनी? तर N साठी वापरलेलं आहे 3 आणि T साठी काय वापरलेलं आहे? तर 5. म्हणजेच 91 35. 91 35 उत्तरात दिसतात का आपल्याला कुठे? 91 35 पर्याय क्रमांक B मध्ये दिसतात. म्हणजे सरळ 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 अंक वापरलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 73 अचूक प्रश्न आकृती पूर्ण करा. म्हणजे इथं ब्लँक जागा दाखवलेली आहे. इथे अचूक प्रश्न आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण होईल कशी बालमित्रांनो? तर बघा, हे जे बोटीसारखं दिसतंय ना, असा कर्व आकार हा इथं होईल आणि हा आकार याच्या विरुद्ध बाजूला येईल. म्हणजे असा येणार आहे, त्यानंतर असा येणार आहे आणि याला कर्व येणार आहे असा. म्हणजे थोडी सरळ रेषा पाहिजे का? नाही, अशी थोडीशी कर्व टाईप पाहिजे होती म्हणून होणार नाहीये. याला साईड रेषा नकोय आपल्याला. हे तर लाईन एकमेकांना टच पाहिजे होत्या, त्या टच नाही येत. टच नाही येत का? बघा 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 बघा, याला थोडस काळजीपूर्वक बघा. ही रेषा कशी होणार होती? तर या पद्धतीने होणार होती आणि ही जी रेषा आहे ही कोणाला जाऊन टेकते? तर या होडीला जाऊन टेकते या पद्धतीने. आणि हा कर्व कसा? आतल्या बाजूला आहे. कर्व आतल्या बाजूला आहे आणि ह्या ज्या रेषा आहेत ना, ह्या टच पाहिजे. तिथे असा स्पेस दिलेला आहे, तोही नको, हाही होणार नाही. पर्याय क्रमांक 1 होत आहे. पर्याय क्रमांक 1 थोडंसं जुळण्यासारखं वाटते आपल्याला आकृती, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अचूक पर्याय होणार आहे. त्यानंतर ही प्रश्न आकृती आहे, इकडे उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. हे यात काय फिट बसेल? तर काय फिट बसेल? अशी आकृती जी आहे ते काहीतरी आपल्याला फिट बसताना दिसून येईल. कुठे दिसतो बरं असा रेड कलर सारखा आकार? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय सर आम्हाला. करेक्ट आहे तो. आणि तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन आहे. तर काय आहे? लपलेली आकृती शोधा. अशी आकृती या आकृतीत आहे, या आकृतीत आहे, या आकृतीत आहे की या आकृतीत आहे ते आपल्याला शोधायचं आहे. असंच कुठे दिसतं बघा बरं. असा गोल, हा गोल, ही रेषा इथे आहे, अशी रेषा इथे आहे, अशी रेषा इथे आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला काय सापडलेले आहे? लपलेली आकृती सापडलेली आहे. विद्यार्थी बालमित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही जे काही 75 क्वेश्चन पैकी 75 क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेले आहे, निश्चितच तुम्हाला 26 एप्रिलला या
प्रश्नांचा फायदा होणार आहे. अशीच आपली प्रश्नांची सिरीज ही सुरू राहणार आहे. पेपर 2 साठी आपण 75 प्रश्न घेतले होते. पेपर 1 साठी सुद्धा असेच 75 प्रश्न आपण लवकरच घेऊन येणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आतापर्यंत लाईक केला नसेल तर लाईक करून ठेवा, कारण आपलं 100 लाईक्सचं टार्गेट आहे. तर आपला दुसरा व्हिडिओ हा येणार आहे लवकरच. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा जर व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा आणि या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि असेच अभ्यासात राहा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.